बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं नागपूरमध्ये खळबळजनक विधान. नागरिकांनी 4 मुलं जन्माला घालायला हवीत, त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायला हवं. धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त विधान. जब पूरी भारत में कहीं आपदा आती ना तो लोग प्राण बचाकर भागते, लेकिन हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक एक कार्यकर्ता प्राण बचाकर नहीं भागता, वहां जाकर प्राण बचाता है. हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा किस्सा सांगितला. युद्ध करून महाराज थकल्यानंतर रामदास स्वामींकडे गेले. राज्य मी सांभाळतो, पण अंमलबजावणी तुम्ही करा, असं शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना सांगितल्याचा धीरेंद्र शास्त्रींचा नागपुरात दावा. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए. एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए. अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले, आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत सांगितलेल्या किस्स्यावरून संजय राऊतांची टीका. मी इतिहास तज्ञ नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा माहिती आहे तेवढा माहीत असल्याचं राऊतांचं विधान. मी इतिहास तज्ञ नाही आहे, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे. मी इतिहास तज्ञ नाही आहे, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे. दरम्यान बागेश्वर बाबा कोण आहेत, ते का इतिहास तज्ञ आहेत का? मनसे नेते संदीप देशपांडे यांचा धीरेंद्र शास्त्री यांच्या शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर आक्षेप. कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचं काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का, त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाही आहे. एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच. अनेक इच्छुकांकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट. काही इच्छुकांकडून अजित पवारांनी आश्वासन दिल्याचा दावा, तर काही जणांकडून सोशल मीडियात पत्र लिहून उमेदवारीची मागणी. जळगाव शहरातल्या अतिक्रमणावरून राष्ट्रवादी नेत्या प्रतिभा शिंदे आणि भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. महापौरांच्या हॉटेलचं बेसमेंट अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदे यांनी केलाय. त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे, त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे. तिकडे त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात. तर ते अतिक्रमण काढा. शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी, त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा. पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना महापौरांचं उत्तर. हॉटेलच्या बांधकामात अतिक्रमण असल्याचं सिद्ध करा, त्यानंतर आपण अतिक्रमण काढू. महापौर दीपमाला काळे यांची भूमिका. महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेलचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे, तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे. तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत. आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे, तपासून त्याची कारवाई करण्यात यावी. एवढंच मी उत्तर प्रतिभा त्यांना देते. अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवरती शेकापचा लालवावटा. शेकापचा अनंत पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. आंबा पीक विम्यासाठी 72 तासात तक्रार अनिवार्य. विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन. फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची चिंता वाढली. तसंच टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क करण्याचं आवाहन.
विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट सदृश स्थिती. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता. सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट. उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तर 2 दिवस 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. महाराष्ट्र गोवा सीमेवर वावरणाऱ्या ओंकार हत्तीच्या बंदोबस्तासाठी गोवा सरकारच्या हालचाली. कर्नाटक सरकार आणि वंतारा संस्थेशी संपर्क साधण्यात आल्याची गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणेंची माहिती. ओंकारचा तातडीनं बंदोबस्त करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. कर्नाटकाकडे आमची चर्चा चालू आहे. त्याचबरोबर वंताराकडे आमचे सरकाराक आमी सांगलेले आसा ते एक्सप्लोर करपाक की बाबा हे हत्ती ते वचून ते, कारण इट इज नॉट ओनली कॅप्चरिंग द एलिफंट, वेर विल यू कीप द एलिफंट, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. काही राज्यांनी त्यांच्याकडे डिस्कशन करून त्यांच्याकडे धाडलेले आसा. म्हणून आम्ही एक्सप्लोर करून ताबडतोब त्याचे निर्णय PCCबाक सांगलेले आसा की चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनान हेजेर ताबडतोब ॲक्शन घेवंक जाय. कसारा आसनगाव दरम्यान 15 तास लोकल सेवा बंद. आज दुपारी 12 ते रविवारी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार. कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल आसनगाव टिटवाळा स्थानकांवरच थांबणार. धाराशिवमधील भूम तालुक्यातील उळूप गावामध्ये कानिफनाथ यात्रेमध्ये विस्तवातून चालण्याची परंपरा. गावातील तेरा मानकरी मंदिरासमोरच्या विस्तवातून अनवाणी चालतात. परंपरेच्या नावाखाली विस्तवावर चालण्याचा धोकादायक प्रकार. दादरमधल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनाची तयारी. महाराष्ट्रातील विविध पोलीस विभागातील अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलनाचा सराव केला. स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू काल पहिल्यांदाच डबल्सच्या मैदानात डेन्मार्कमध्ये सुरू झालेल्या प्रतिष्ठेच्या उबर कप स्पर्धेमध्ये तानिशा क्रेस्टोसह सिंधूनं डेन्मार्कच्या जोडीचा पराभव केला. ही 2 देशांमधली सांघिक स्पर्धा. PV सिंधूच्या दुहेरीसह एकेरी सामन्यातही विजय. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणेंची परतवाडामध्ये सभा. 29 एप्रिलला परतवाडा येथील जयस्तंभ चौकामध्ये जाहीर सभा होणार. राज्यात परतवाडा प्रकरण गाजत असतानाच राणेंची सभा महत्त्वाची ठरणार. धारावीतल्या नागरिकांना आता 500 चौरस फूट घर मिळणार. धारावीतील चाळी आणि इमारतीतील राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. सुधारित निवृत्तीवेतन योजनेसाठी पुकारण्यात आलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. गेल्या 4 दिवसांपासून 18 मागण्यांसाठी संप सुरू होता. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर लेखी आश्वासन, त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा. वाढत्या उन्हात देशाच्या वीज मागणीचा 2,40,000 मेगावॅटचा एप्रिलचा उच्चांक. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक 2,42,000 मेगावॅट मागणी. मागील 2,70,000 मेगावॅटच्या घरात जाण्याचा अंदाज. देशाची सध्याची वीज निर्मिती क्षमता 5,24,000 मेगावॅट. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्य शिखर बँकेला 702 कोटींचा उच्चांकी नफा. मागील वर्षीपेक्षा 51 कोटी रुपयांची वाढ. बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि गावागावातील विकास सोसायट्यांना वित्तपुरवठा. बँकेकडे स्वतःचा 8,180 कोटी रुपयांचा निधी. धाराशिवमध्ये संरक्षण साहित्य निर्मितीचा मोठा प्रकल्प. 2,000 कोटी गुंतवणूक तर 3,000 तरुणांना रोजगार मिळणार. राज्य शासनाकडून इंटिग्रेटेड प्रोजेक्टचा दर्जा तर भविष्यामध्ये डिफेन्स हब उभारण्याचं नियोजन असल्याची माहिती. डिफेन्सचा एक क्लस्टर करण्याच्या बाबतीतलं नियोजन आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशजी निबे हे उद्योजक त्यांच्या ग्लोबल फोर्ज नावाच्या कंपनीच्या माध्यमातून TNT आणि प्रोपेलंट ह्या 2 गोष्टीचं उत्पादन धाराशिवच्या कौडगावमध्ये करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. साधारण 2,000 कोटीची गुंतवणूक, 2,000 इंजिनियर्सना रोजगाराची संधी आणि अधिकचे 1,000 इथे लोकांना काम उपलब्ध होणार आहे. पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार तर राजकीय पक्षांचे पदाधिकारीच रॅकेट चालवत असल्याचं उघड. 4 आरोपींना अटक. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त तर फरार आरोपींचा शोध सुरू. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकी इथं आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला. आईसह 2 मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू.
नांदेडमधल्या इंदिरानगर परिसरात किरकोळ वादावरून एका मिस्त्रीची हत्या. प्रताप गायकवाड असं हत्या झालेल्या मिस्त्रीचं नाव. पाठलाग करून चाकूनं वार केले. पूर्ववैमनस्यातून हत्या झाली. पोलिसांकडून तिघांना अटक. अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये आई आणि सावत्र बापाची 16 वर्षीय मुलीला मारहाण. इलेक्ट्रिक मशीननं मुलीचं टक्कल केलं. सख्ख्या आईचा पोटच्या मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास. आई बापाविरोधात पोलिसात गुन्हा. मुलीला शासकीय वसतिगृहात दाखल केलं. हिंगोलीच्या सेनगाव येलदरी महामार्गावरती लिंबाळा तांडा परिसरात तोडफोड. सेनगाव पोलिसात 12 जणांवर गुन्हा दाखल. शेतकरी अशोक घुगे यांच्या स्कॉर्पिओ गाडीवरती हल्ला आणि दोघांना मारहाण. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल. नागपूरच्या दयानंद आर्या या शाळेतला प्रकार. आरोपी शिक्षिका फोनवर बोलताना विद्यार्थिनीनं लघुशंकेसाठी विचारणा केल्यानं संतापलेल्या शिक्षिकेनं केस पकडून मारहाण केली. भंडारा जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून वाळूचा अवैध उपसा. जेसीबीच्या मदतीनं नदीपात्रात वाळू उपसा सुरू. तसंच जनावरांच्या चराईच्या राखीव जागेवर वाळूचे ढीग. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप. प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी. सांगलीच्या जत तालुक्यातील सनमडीमध्ये तलावात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा मृत्यू. हर्षद कांबळे आणि जगदीश मोरे असं 15 आणि 14 वर्षीय मुलांची नावं. कोल्हापुरात गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एजंटला अटक. पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडीमधला प्रकार. आरोपी ऋषिकेश खोत यानं BHMS शिक्षण अर्धवट सोडून दवाखाना थाटला होता. वर्ध्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई. दुचाकीसह मुद्देमाल जप्त. शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. भिवंडीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. कुटुंबियांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप. उपचारादरम्यान नितीन वाघमारे यांचा मृत्यू. योग्य उपचार न झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप. कुटुंबियांची पोलिसात तक्रार. डॉक्टरला दिसल्या झालीच पाहिजे. माझ्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे. माझं लेकरू करतं स्वतः चांगलं होतं. माझं लेकरू बोलतात चालता गेले. माझ्या लेकराचे छोटे मुलं आहेत. ह्या गोष्टीचा न्याय मला मिळालाच पाहिजे. माझ्या लेकराला द्यायच्या दवाखान्याला शिक्षा झालीच पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.